श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करतो स्वामींना आणि स्वामी आपल्या पाठीशी राहतात. त्यांचं नेहमीचं वाक्य आहेच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे त्रिकालबाधित शाश्वत सत्य असे हे वचन आहे. मनुष्य जन्मापासून मरणापर्यंत सतत भयाच्या छायेखाली जगत असतो, हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि हे जर कोणी नाकारायचे ठरवले तर तो स्वतःची आत्मवंचना करत आहे असे मानावे लागेल. कारण कोणते ना कोणते तरी भय सतत त्याचा पिच्छा पुरवत असते. चिंतेतूनच भयाची निर्मिती होते आणि चिंता ही मनुष्याला सतत भेडसावत असते. तसे पाहिले तर शिशुवयात किंवा अगदी लहान वयात मनुष्याला भीतीची अथवा भयाची भावना अजिबात नसते. देवघरातले निरांजन, पेटती अगरबत्ती, मेणबत्ती अशांकडे बालक सहजतेने झेपवते. त्या प्रकाशाचे आशेचे किरण त्याला आकर्षण असते. त्याला हात लावल्यास आपल्याला इजा होईल हे त्याच्या मनी नसते, पण हीच जाणीव घरातले मोठे लोक त्याला करून देतात. त्याला हात लावू नकोस, ते हा आहे असं सांगतात. मग तिथं बुवा असतो, पटकन खा नाहीतर तुला राक्षस पळवून नेईल. जास्त मस्ती करशील तर पोलीस तुला पकडतील असं वारंवार बजावण्यात येते. इथेच पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो वाढतच जातो, इतका की तो त्याच दडपणाखाली वावरत असतो. अर्थात बालपणात दाखवलेली भीती ही निर्हेतुक असते, त्यासाठी भल्याचीच भावना असते. पण भय अथवा भीतीचा शिरकाव मनात झालेलाच असतो. मग वाढत्या वयाबरोबर ही भीती वाढतच जाते. शालेय शिक्षणात अभ्यासाची भीती, कॉलेजमध्ये ही साईड आपल्याला झेपेल का ही भीती, नोकरीत वरिष्ठांची भीती, संसारात येणाऱ्या अडचणींची भीती. भय अथवा भीती आपला काही पिच्छा सोडत नाही. हे आहे स्वामींचे त्रिकालबाधित शाश्वत सत्य असे वचन आहे. आणि स्वामी नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याला कोणी नाही त्याला स्वामी आहेत. आणि कोणी जर अडचणीत असेल तर त्याला अडचणीतून किंवा अडचणीवर मात करण्यासाठी स्वामीच नेहमीच पाठीशी असतात. आणि तेही सर्वांच्या पाठीशी आहेत. आणि ते बोलतातच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.